रणजितसिंह देशमुखांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. श्री खासदार उदयनराजे भोसले. मी अनेक वर्षापासून बघतोय, रणजित आणि मी खूप वेळा कॉलेज जीवनात गाडीवर एकत्र फिरलोय. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून रणजितने अनेक संकटावर मात करत हा यशस्वी प्रवास केलाय. खरं तर त्याने शून्यातून विश्व निर्माण केलं असल्याचं भावनिक मत श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी निमसोड तालुका खटाव इथं व्यक्त केलंय. राष्ट्रीय काँग्रेसचे मान खटाव नेते आणि हरणाई उद्योग समूहाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित भव्य बैलगाडा शर्यती बक्षीस वितरण कार्यक्रमात खासदार उदयनराजे बोलत होते. यावेळी माजी आमदार प्रभाकर घारगे, अकलूजचे नेते धैर्यशील मोहिते पाटील, कोयना बँकेचे अध्यक्ष उदयसिंह पाटील उंडाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, मनोजदादा पोळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अभयसिंह जगताप, हर्षदा देशमुख, शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, पृथ्वीराज गोडसे, राष्ट्रवादी युवक सातारा जिल्हा अध्यक्ष मकरंद बोडके यांच्यासह राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रल्हाद सावंत, मार्गदर्शक राजूभाई मुलानी, टिलूशेठ बागवान, अमरजीत कांबळे, निलेश घारगे, ॲडव्होकेट संदीप सजरगे, संदीप चव्हाण, सुनील शेळके आदींची उपस्थिती होती. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत रणजितसिंह देशमुख यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. श्री खंडोबा देवाची यात्रा व रणजितसिंह देशमुख वाढदिवस अभिष्ट चिंतन यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भैयासाहेब केसरी बैलगाडा शर्यतीने अक्षरशः धुरळा उडाला. सुमारे 400 ते 500 बैलगाडा चालकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. भव्य खोल्या बैलगाडी मैदान शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक 1,11,777 रुपये तात्यासो हरिबा चव्हाण व महेश तात्यासो चव्हाण यांच्यातर्फे देण्यात येणारे बक्षीस लक्ष्मी माता प्रसन्न घरनिकी तालुका या बैल जोडीने जिंकले. द्वितीय क्रमांक 71,770 रुपये विजय शेठ अप्पासो शितोळे व प्लॅन डी फाईन डाईन फॅमिली रेस्टॉरंट आणि बार, कांजूर रोड, मुंबई सद्भाव मास्तर रेठरे यांनी जिंकले. तृतीय क्रमांक 51,777 रुपये धनाजीराव देशमुख सचिव व अमर जगन्नाथ देशमुख कैलासवासी सुखदेव दत्तू फडतरे यांच्या बैलजोडीने जिंकले. तर चतुर्थ क्रमांक 31,777 रुपये ॲडव्होकेट सुभाषराव मुगुटराव देशमुख व कुशिकराव शंकर शितोळे यांचं बक्षीस जय हनुमान प्रसन्न तासवडे या बैलजोडीने जिंकले. पंचम क्रमांक 21,777 बाबासो मधुकर कुंभार पिंटू खंडेराया प्रसन्न किरोली. सहावा क्रमांक 11,777 प्रशांत सयाजीराव देशमुख मोर्या प्रसन्न बोरगाव. सातवा क्रमांक 7,777 अशोकराव शिदोबा घाडगे भैरवनाथ प्रसन्न अपशिंगे. आठवा क्रमांक 5,777 जब्बार हुमायून अब्बास तांबोळी ज्योतिर्लिंग प्रसन्न शिरसवाडी यांनी मिळवलं. सदर मैदानात शर्यतीचे समालोचक सुनील मोरे पेडगावकर व विकास जगदाळे यांनी केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते, पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी पदाधिकारी, बैलगाडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, लोकराष्ट्र. जमलोय ते म्हणजे अत्यंत कॉलेज पासून मी त्यांना पाहत आलोय. जेव्हा काय नव्हतं त्यावेळेसपासून माझं जेव्हा मी सातारला परतलो, निमसोड एक छोटं गाव होतं, त्यावेळेस माझं पहिलं जर कार्यक्रम कोणी घेतला असेल तर या कार्ट्यांनी घेतला. पण आज समोर काय लागलंय? धुरळा. धुरळा म्हणजे याचा अर्थ काय? त्यांनी एवढे लोक जोडले रणजितनी. आता या ठिकाणी कोण बाकी राहिले? आता इथं प्रभाकर आहेत, धैर्यशीलराव आहेत, सुरेंद्र आहेत, अनिल, उदय, संपूर्ण सगळे अजून अनेक मान्यवर आहेत. सगळे त्यांना आशीर्वाद देण्याकरता याकरता आले. आणि वाखाणण्यासारखी एक गोष्ट आहे तुम्हाला, या माणसाने त्याचं उगीच कौतुक करायला मी इथं आलो नाही, पण ज्याचं कौतुक करायचं तेवढं कौतुक केलंच पाहिजे, झालंच पाहिजे. कारण त्यावेळेची परिस्थिती काय नसताना आज 1, 2, 3, 4, 5, 10, 15 किती कारखाने उभे केले मला माहित नाही, कॅल्क्युलेटर माझ्याकडे नाही. असंच त्यांनी प्रगती करावी आणि असंच झंझावाट त्यांचा असावा. मग तुम्हाला वाटलं असेल त्याची पप्पी का घेतली,
नाही कधी आपण मनापासून कॉलेजपासून का मोटरसायकल फिरलेलं आम्ही नव्हतो, पण एवढं बरं वाटतं ना, अक्षरशः ऊर भरून येतो ज्या वेळेस एक सगळे लोक उद्या असेल सगळे प्रभाकर काय होते झिरो फ्रॉम झिरो टू हिरो अशी ही सगळी मंडळी आहे. आज बैलगाडीच्या शर्यती त्यांनी घेतल्या. खरं तर मला माहित आहे तुम्ही सगळे लोक जे इथं समोर आहेत तुम्ही ऐकण्याच्या मानसिकतेत नाही. तुम्हाला फक्त ते बक्षीस आणि काय आणि कधी जातोय त्यानंतरचा तो लई मोठा गाव असतो. पण मनापासून सगळ्यांच्या वतीने खूप खूप मनापासून बाय हार्ट सगळ्यांच्या हार्ट टू इज हार्ट लॉंग लाईफ खूप खूप प्रगती करावी, एवढी मोठी करावी की बोलायचं सोय नाही. बस त्याचं कारण काय मी या सगळ्यांना काय सांगतो, तुम्ही कारखाने चालू करा. काय लोकांनी आहे ना कमवलं पाहिजे. आणि माझ्यासारखे जे आहेत ना महेश गुरु असेल मी आमचा डोळा तेच असतो. म्हणलं ह्याने कमवलेलं कधी खर्च करणार नाही, गमवायचं काम आपण करू त्यातले आम्ही बाहेर आलो. मनापासून शुभेच्छा देतो आणि खूप खूप या ठिकाणी आल्यानंतर खूप बरं वाटलं आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. असंच प्रेम आमच्या संपूर्ण लोकांना. हा राजकीय विषय नाहीये एक लक्षात घ्या. कारण की कसं आहे तुमच्या आधारावरती ही सगळी माया सकट जेवढी आहे तिथं ही जे उभे आहेत ना हे तुमचा आधार आहे म्हणून उभे आणि एक प्रकारची ऊर्जा मिळते. नाहीतर मग आपण माणूस विचार करतो की आपण एखादा कारखाना उभं करायचं तर कोणासाठी करायचं, का करायचं, आणि तुमची शाबासकी जी थाप या सगळ्यांच्या पाठीशी राहावी याकरता मी इथं आलो. बाकी फार बोलण्यापेक्षा एवढंच सांगतो की रणजित मनापासून खूप खूप शुभेच्छा.